गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत, या कलियुगामध्ये संस्कार म्हणजे नक्की तरी काय? आपण आता विसरू लागलो आहोत की संस्कार नक्की करायचे कुणावर? बघा, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपल्या मुलीने आपल्या मुलाने आपले नाव उज्ज्वल करावं, आपल्या कुळाचं नाव उंच करावं, अशा प्रत्येक पालकाची इच्छा असते। कारण मुलीचा बाप होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। ही खूप बघा, म्हणून कन्यादान करणं हे जगातील सर्वात मोठं परोपकार आहे ना। बघा, या संपूर्ण जगामध्ये मुलींचे मोठे योगदान आहे। कारण मुलगी नसती तर हे सारं जगच अस्तित्वात आलं नसतं। बघा, मुलींचं चारित्र्य उज्ज्वल कसं करायचं, प्रत्येक पालकाने याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे। बघा, समर्थ सांगत आहे की एक काळ होता की प्रत्येकाला मुलगा हवा होता। बघा, आणि आत्ताचा काळ आहे ना, तर प्रत्येकाला मुलगी घरामध्ये हवीच असते। त्याला कारण सुद्धा तसं आहे। कारण का? कारण बघा, एक मुलगी असते ना, ती मुलगी चांगली आई होऊ शकते, चांगली बहीण होऊ शकते। बघा, चांगली मुलगी होऊ शकते, सर्व गुण संपन्न या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये कुणी जर असेल ना, तर ती मुलगी आहे। कारण का? कारण बघा, आपण कुळाचा दीपक म्हणून मुलाकडे बघतो, हे कितपत योग्य आहे बरं? बघा, तरी सुद्धा बघा, जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि नंतर त्याच्यानंतर मुलाचं सुद्धा लग्न होतं, नंतर त्याच्याजवळ आई बाप असतात, पण तो आई बापांना व्यवस्थित वागणूक देतो का? बघा, तुम्ही विचार करा। जेव्हा आपण या कुळाचा कुळ दीपक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, पण तो आईवडिलांना बघा आपल्या पत्नीला घेऊन वेगळा निघतो आणि आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतो। बघा, पण ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं ना, शेवटी तीच त्यांना आधार देत असते। मग तुम्ही विचार करा की या कुळ दीपकाचा काही फायदा आहे का? म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येक सजीवाने लक्षात घ्यायला हवं की आजच्या काळाची गरज आहे ना, आजच्या काळाची खरी जर शक्ती महालक्ष्मीचा अवतार कोणी असेल ना, तर ती स्त्री आहे, मुलगी आहे। तिला तुम्ही कमी समजू नका, पण तिच्यावर कसे संस्कार करायचे हे आईवडिलांनी ठरवलं पाहिजे। आणि हेच आपण पाहणार आहोत की एखादी मुलगी जेव्हा सुसंस्कृत होते, चांगली गुण संपन्न होते, पण दुसरीकडे मात्र बघा, तीच मुलगी असते, तिच्यावर संस्कार चांगले झाले नाही तर ती बघा वाईट गोष्टींकडे ओढली जाते। म्हणून हे कसं होतं बघा, हे आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणून समर्थ सांगत आहेत,
की मुलगी तिच्या आईवडिलांचा आणि कुटुंबाचा अभिमान असते. जेव्हा तिचं चरित्र व्यवस्थित आणि स्वच्छ असेल ना, तरच ती तिच्या आईवडिलांची, तिच्या कुळाची, तिच्या कुटुंबाची आणि गावाची प्रतिष्ठा मिळवू शकते. बघा, आपल्या चुकीच्या आचरणानं बघा तिने तिचे चरित्र कलंकित केले ना, तर ती मुलगी कुळ आणि कुटुंबाला कलंकित करत असते. म्हणून एक मुलगी बिघडल्यानं 2 कुटुंबांना शर्मेनं मान खाली घालावी लागते. पहिले वडील, वडिलांचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे सासरचे कुटुंब. सासू सासरे यांचं नाव, आदर, कीर्ती हे दोन्ही मातीत मिसळतात. मुलीचे चरित्र चांगलं बनवणं हे सर्व पालकांवर अवलंबून असतं. पालक आपल्या मुलींना चांगले संस्कार कसे देतात यावरच सर्व अवलंबून आहे ना. समर्थ सांगत आहे की बघा, गरुड पुराणामध्ये एक सुंदर कथा सांगितलेली आहे. बघा, कलिंगपूर गावामध्ये बघा एक छोटंसं गाव होतं. कलिंगपूर त्या गावाचं नाव होतं आणि त्याच नगरामध्ये वासुदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. बघा, जिचे नाव होते सुदेवा. बघा, ही सुदेवा अतिशय चंचल मनाची होती. बघा, ती खूप सुंदर होती. सुदेवाला तिच्या आईवडिलांची बघा खूप लाडकी मुलगी होती. वडील वासुदत्त यांना त्यांच्या मुलीला स्वतःपासून वेगळं करायचं नव्हतं, कारण ते त्यांच्या मुलीची बघा खूप संलग्न होते. तिच्यावर खूप प्रेम होतं आणि त्यांनी तिचे इतके लाड केले होते ना, की त्याने आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. आणि याच प्रेमानं त्या मुलीला बिघडवलं होतं. उद्धट स्वभावाची बनली होती. असं म्हणतात की खूप स्वतंत्र मुलांना मुक्त करतं आणि त्यांना तेवढंच बिघडवतं. बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका. प्रत्येक पालकानं आपल्या मुलांवर प्रेम केलंच पाहिजे. त्यांचे वेळोवेळी लाडसुद्धा केले पाहिजेत आणि त्यांना चांगले कपडे देखील घालायला दिले पाहिजेत. परंतु वेळ आल्यावर त्यांना वेळोवेळी फटकारणं देखील आवश्यक असतं. त्याने सुसंस्कृत असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. कारण बघा, कुणाचा मुलगा किंवा मुलगी हा दुष्ट स्वभावाचा असेल तर त्यामुळं त्याला आयुष्यभर त्याचा नक्कीच त्रास होतो आणि त्याच्या मूर्खपणामुळे त्याच्या पालकांनाही त्रास होतो. बघा, काही दिवसानंतर या वासुदत्ताची मुलगी प्रेमामध्ये वाढली होती आणि बघा आता लग्नासाठी पात्र झाली होती. येथे वासुदत्ताने एक गोष्ट विचार केली की मी माझ्या मुलीचे लग्न त्या माणसाशी करील जो माझ्या घरी घर जावई म्हणून राहणार असेल. बघा, असा विचार करून वासुदत्त ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न उच्च कुळामध्ये केलं नाही. एके दिवशी वासुदत्ताच्या दारात एक भिकारी ब्राह्मण आला. तो खूप शिकलेला आणि वेदांमध्ये पारंगत होता. तो खूप शिकलेला सुद्धा होता आणि वासुदत्ताला तो भिकारी खूप आवडला. त्याचं नाव आणि कुळ विचारून त्यानं आपल्या मुलीचे लग्न त्या कोसूक गोत्री ब्राह्मणाशी लावले. बघा, आणि त्यांनी त्याच्यासमोर एक अट मांडली की लग्नानंतर तुला आमच्या मुलीला घेऊन इथेच राहावं लागेल. बघा, त्याने वासुदत्ताला होकार दिला आणि अशा प्रकारे त्याचं लग्न झालं. आता सुदेवाशी लग्न करून तिचा नवरा सुदेवाच्या वडिलांच्या घरी राहू लागला होता.
आणि सुदैवाचे वडील वासुदत्त हे ब्राह्मण होते. ते शहरातील एक अतिशय श्रीमंत माणूस होते. वडील खूप श्रीमंत आहेत असा विचार करून सुदैवा उद्धट स्वभावाची झाली होती. ती रोज नवऱ्याचा अपमान करत असे. बघा, नवऱ्याला उलट सुलट उत्तर करण्याची कोणतीच संधी ती सोडत नसे. तो ब्राह्मण सुदैवाचा नवरा खूप विद्वान होता. तो खूप हुशार होता आणि चांगला समंजस माणूस होता. पत्नीला तो कधीच काही बोलला नाही. बघा, सुदैवाने कधी पतीची सेवा केली नाही. उलट ती नेहमी पतीशी उद्धट बोलायची. कारण वडिलांच्या इथे राहिल्यामुळं ती बिनधास्त झाली होती. सुदैवा मोकळ्या स्त्रीसारखी गावभर फिरत असे. तिच्या नवऱ्यानं तिला समजवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या नवऱ्याला प्रत्येक गोष्टीवर एकच टोमणा मारायची. माझ्या वडिलांच्या घरी राहून तुमचा उदरनिर्वाह चालतो. तुम्हाला इतके फालतू बोलण्याची गरज नाही. बघा, स्वतःमध्ये पोट भरण्याची ताकद नाही. मी जसे वागतोय तसे मला वागू दे. बघा, मी रोज अशा प्रकारे वागायची. बघा, सुदैवाच्या पतीने तिच्या वडिलांकडे कधीही तक्रार केली नाही की तुमची मुलगी रोज मला टोमणे मारते म्हणून. ती मला अशा गोष्टी सांगते. ती माझ्या अजिबात ऐकत नाही. बघा, वासुदत्ताला आपल्या मुलीची सवय चांगली माहीत होती. परंतु वासुदत्ताने तिच्या उणीवा मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आता मी काय समजावू? बघा, समजवण्याचं वय होतं तेव्हा तिने कधीच समजून घेतलं नाही. मग आता ती काय ऐकणार आहे? बघा, वासुदत्ताच्या मुलीमध्ये सर्व वाईट गुण भरलेले होते. बायको असण्याचं काही चिन्ह तिच्यात दिसत नव्हतं. बघा, पत्नीचे रोजचे टोमणे ऐकून सुदैवाचा नवरा अस्वस्थ झाला आणि एके दिवशी तो तिला न सांगता घरातून निघून गेला. आपल्या जावयाच्या जाण्यानं वासुदत्ताला फार वाईट वाटलं. वासुदत्त विचार करू लागला की माझ्या मुलीच्या वाईट वागणुकीमुळे माझा जावई तिला सोडून गेला. माझ्या मुलीने फार मोठे पाप केले आहे. म्हणूनच माझ्या जाणकार आणि धार्मिक जावयाने तिला सोडले आहे. माझी मुलगी कुळाचा नाश करणारी आहे. जावई गेल्यानंतर वासुदत्ताने आपल्या मुलीलाही घरातून हाकलून दिलं. ते म्हणू लागले, बघा, उलटा कुटुंबावर डाग लावणारे तू पण निघून जा. आजपासून माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. पुन्हा कधी इकडे बघू नकोस. तुझं माझं नातं संपलं आहे हे तू समजून घे. तुझा नवरा राहतो तिथे तुझा. असं म्हणत वासुदत्ताने आपल्या मुलीलाही घराबाहेर काढलं. आता काय झालं बघा, सुदैवाने तिच्या वडिलांचे घर सोडले होते. आता पती आणि वडिलांच्या त्यागामुळं ती जिथे तिथे गेली तिथे लोक तिच्याबद्दल वाईट बोलून तोंड फिरवू लागले. सुदैवा अनेक दिवस अशीच भुकेने तहानलेली भटकत राहिली. आता सुदैवाला हे चांगलंच ठाऊक होतं की तिने कधी तिच्या पतीचा आदर केला नाही आणि त्याच्या त्यागामुळं माझी ही अवस्था झाली आहे. बघा, अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर तिने गुजरातमधील एक तीर्थ गाठले. तिला अनेक दिवसांपासून भूक लागली होती. त्यामुळे तिला नीट चालता येत नव्हतं. पोटातील भूक भागवण्यासाठी, पोटातील आग शमवण्यासाठी सुदैवाने कपडा घेतला आणि भिक्षा मागू लागली. ती ज्याच्याकडे जाते ते लोक तिला शिव्या देतात आणि तिथून पळवून लावतात. तिची अवस्था पाहून सगळे हसायचे. लोक तिला पापी मानायचे आणि त्यामुळं ते तिला भिक्षाही देत नव्हते. अत्यंत भुकेने व्याकुळ झाल्यानं
ती खूप अशक्त आणि बारीक झाली होती. तिला अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासलं होतं. अंग पूर्णपणे सुकलं होतं. एके दिवशी बघा, लक्ष देऊन ऐका, एके दिवशी त्याच नगरामध्ये वेड्यासारखी भटकत होती आणि भटकत ती एका सुंदर कुंपणापाशी आली. तिने पाहिलं की तेथे एक अतिशय सुंदर धर्मशाळा आहे, जिथे वैद्यांचे मंत्रोच्चार होत होते. ब्राह्मण बसले आहेत. म्हणून तिने त्याच दारामध्ये जाऊन भिक्षा मागितली. त्या घराच्या मालकाने पाहिलं की एक कुश स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे, म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणू लागला, हे भाग्यवान, दाराकडे बघ, तिथे एक दुःखी स्त्री उभी आहे. ती अनेक दिवसापासून भुकेलेली आहे. तिला आदराने आत घे आणि खाऊ घाल. बघा, हे घर तर इतर कोणाचं नव्हतं. त्या घराचा मालक दुसरा तिसरा कोणी नव्हता. ते घर बघा, त्या सुदैवाच्या पतीचे घर होते. आणि तो सुदैवाचा नवरा होता. तो आपल्या बायकोला सोडून इथे आला होता. आणि इथे आल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. आणि योगायोगाने सुदैवा तिच्याच नवऱ्याच्या दारात पोचली होती. तिच्या पतीनेही तिला पाहताच ओळखलं की ती त्याची पत्नी आहे. त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीला तिला अन्न खाऊ घालण्यास सांगितलं. त्या ब्राह्मणाची दुसरी पत्नी अतिशय सुंदर होती, सभ्य आणि सुसंस्कृत होती. ती धार्मिक सुद्धा होती, पतीशी एकनिष्ठ होती. बघा, दारात एक स्त्री पाहून तिलाही करुणेने भरून आलं आणि डोळ्यात पाणी आलं. आणि तिने आदराने तिला आपल्या घरी बोलावलं, तिला आत बसवलं आणि प्रेमाने खाऊ घातलं. बघा, सुदैवाने पतीला ओळखलं होतं. सुदैवाने आपल्या पतीकडं पाहिलं आणि तिचा चेहरा शरमेने झुकला. तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीनं विचारलं, हे स्वामी, ही स्त्री कोण आहे बरं? तुम्हाला पाहिल्यावरती मान खाली काय करत आहे? तेव्हा तिचा नवरा म्हणाला, हे देवी, ही कुश स्त्री दुसरी कोणी नसून माझी प्रिय वल्लभा आहे. मला ती खूप आवडायची, पण काही खास कारणाने मी तिला सोडून निघून गेलो होतो. तुम्ही तिची विशेष काळजी घ्या. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. बघा, ज्या नवऱ्याशी सुदैवा कधीच नीट बोलली नाही, त्या नवऱ्यानं आज तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आणि खूप बघा आदरातिथ्य केलं. पतीचे स्वागत पाहून सुदैवा लाजेने नतमस्तक झाली. तिने केलेले दुष्कर्म आठवून तिला आतून गुदमरल्यासारखं वाटू लागलं. तिचे दुष्कर्म आठवून आणि स्वतःच्या पतीची दुसरी पत्नीची सेवा पाहून ती लाजेनं भारावून गेली. बघा, आता सुदैवा पश्चातापाच्या आगीत जळू लागली. ती विचार करू लागली, मी किती पापी आहे की मी माझ्या पतीशी नीट बोलले नाही. माझा धर्मही पती खूप चांगला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून बघा तिचे हृदय तुटले आणि तिचा आत्मा शरीर सोडून निघून गेला. समर्थ सांगत आहे की या कथेचे तात्पर्य काय? बघा, आई वडिलांचं एक कर्तव्य आहे की मुलांना चांगले संस्कार देणं. मग ती मुलगी असो वा मुलगा असो, आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊन संस्कारित केलं पाहिजे. बघा, तुम्ही या 3 चुका करू नका. बघा, पहिली चूक, आपल्या मुलीला शिक्षण आणि संस्कारापासून वंचित ठेवू नका. आणि हे काम पालकांनी लहानपणापासूनच सुरू करावं, तरच चांगल्या मुली बनू शकतील. बघा, आणि दुसरी चूक बघा, दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या मुलाच्या छोट्याशा चुकीकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
कारण चूक झाली असेल ना तर त्यांना लगेच समजावून सांगा आणि ताबडतोब थांबवा, जेणेकरून त्यांनी लक्षात ठेवावं की हे काम चुकीचं आहे. बघा, तिसरी गोष्ट खूप सुंदर आहे. लग्नानंतर मुलीला आणि मुलीच्या नवऱ्याला घर जावई म्हणून ठेवू नका. त्यामुळं नात्यात दुरावा निर्माण होतो. नवऱ्याकडं घरात सर्व काही असेल आणि कमवता असेल तर मुलीला आणि तिच्या नवऱ्याला घर जावई म्हणून ठेवू नका. म्हणून समर्थ सांगत आहे की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलगा मुलगी असो, बघा, त्यांना हे योग्य संस्कार जर प्रदान केले, योग्य या 3 गोष्टींचा अवलंब तुम्ही केला ना, तर तुमचा मुलगा मुलगी कधीच वाया जाणार नाही. नेहमी सुसंस्कृत राहतील आणि त्यांचे विचार सुद्धा श्रेष्ठ राहतील. बघा, जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तो जर आपल्या आईवडिलांचा पाया पडत नसेल, दर्शन घेत नसेल, तर समजून जा, तो कधीही धोका देऊ शकतो. आपल्या आईबापाला कधीही धोका देऊ शकतो. कारण ज्याच्यामध्ये नतमस्तक होण्याची प्रक्रिया नसते, जो नम्रता घेऊ शकत नाही, तो व्यक्ती कधीही समोरच्याला धोका देऊ शकतो. मग समोर आई वडील असोत किंवा कोणता गुरु असू द्या, जिथे नम्रतेने वागण्याची सुरुवात होते तिथे परमेश्वराचा वास होत असतो. समर्थ पुढे सांगत आहेत की एखाद्या आईवडिलांचा मुलगा असतो, तो घरामध्ये मात्र चांगला वागतो, पण बाहेरच्यांच्यासाठी खूप उद्धटपणे वागत असतो. हे आईवडिलांना सुद्धा माहीत असतं. पण आईवडील एक मतामध्ये असतात की जो बाहेरच्यांशी वाईट वागला तरी घरामध्ये क्रूरता कधीही करत नाही. पण समर्थ त्यांना सांगत आहेत की जिथे राग लोभ असतो ना, मग तो एक वेळ 1000 वेळ बाहेरच्यांशी वाईट वागत असेल आणि तुमच्यासोबत कधीच वाईट वागणार नाही, असं कधीच घडणार नाही. कारण राग असतो ना, राग कधीही जे आपलं आहे की बाहेरचं आहे हे कधीच बघत नाही, कधीच पाहत नाही. रागाला डोळे नसतात, तो समोर येईल त्याचं वाटोळं लावून टाकतो. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी जोपर्यंत आपली मुलं समजदार झाली नाहीत, जोपर्यंत लहान आहेत ना, तोपर्यंत त्यांना सद्गुण विचारांनी प्रेरित करा. काही बंधनं निर्माण केली ना, तरच आपली मुलं सुसंस्कृत होतील. कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर त्यांच्यावर एक असं आवरण पाहिजे की त्यांना ते आवरण कोणतं बरं? ते आवरण आहे भक्ती मार्गाचं. समर्थांनी जे विचार या समाजाला प्रदान केले, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये निर्माण केले, हे विचार जर आजच्या मुलांना आईवडिलांनी दिले तर आपली मुलं कधीच आपल्याला सोडून जाणार नाही. तुम्ही एक विचार करा की जो मुलगा किंवा मुलगी रोज आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो, तो कधीही आपल्यापासून दूर गेलेला पाहिला आहे का? कधीतरी या गोष्टीचा विचार करा. कारण हे संस्कार असतात ना, हे समर्थांचे संस्कार आहेत. कुणा ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. आणि हे समर्थांचे संस्कार जेव्हा तुमच्या मुलांमध्ये घडतील, जेव्हा तुमची मुलं असतील ना, रोज तुमच्या पाया पडायला लागतील, तेव्हा त्यांची शरमेनं मान खाली जाईल. कारण ते वाईट कधीच करणार नाही.
ज्यावेळी वाईट करण्याचा प्रयत्न करतील ना, अवगुण त्यांच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा तुमचे पाय त्यांच्या डोळ्यासमोर येतील, तेव्हा तुमचे चरण त्यांच्या डोळ्यासमोर येतील. म्हणून आपल्या मुलांना जर सद्गुण बनवायचं असेल, जर चांगलं बनवायचं असेल, सुसंस्कृत बनवायचं असेल, तर भक्ती मार्गामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. बघा, आपली मुलं समजदार सुद्धा नसतात, तेव्हापासून आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो. बघा, सोशल मीडियावर त्यांचे नवीन बघा उजळीत डोळे असतात, त्यांना आपण हवं ते नाही पाहायला लावतो. कारण तुम्ही जेव्हा मोबाईलचा यूज करता तेव्हा त्या मोबाईलमध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात का ते बघा त्या पाहिल्यानंतर या मनाची वृत्ती बघा राक्षसी होते. पण हे आईवडिलांना समजतं का? म्हणून एखादं पुस्तक द्या, कारण लहान मूल असतं ना, त्यांना मोबाईल द्या की पुस्तक द्या, त्यांना काहीच समजत नसतं. म्हणून जेव्हा लहान आपली मुलं आहेत तेव्हा त्यांना मनाचे श्लोक बोलायला लावा. बघा, अशी पुस्तकं त्यांच्या आजूबाजूला ठेवा. बघा, त्यांच्यावर फरक पडला नाही ना, सुसंस्कृत झाली नाही, बघा नक्कीच होणार. आणि हे गुण असतात ना, हे सर्व कार्य आईवडिलांना करायचं आहे. आणि जोपर्यंत आपण हे करत नाही ना, तोपर्यंत आपली मुलं सुसंस्कृत होणार नाही. म्हणून सर्व मायबाप सज्जनांना एक सांगणं आहे की शिक्षण घेणं म्हणजे सुसंस्कृतपणा नाही. कारण सुसंस्कृतपणा जर शिक्षणानं येत असताना तर या विश्वामध्ये, या जगामध्ये सुशिक्षित माणसाने कधीही आत्महत्या केली नसती, सुशिक्षित माणूस कधीही वेडा झाला नसता. पण इथे 99% सुशिक्षित माणूस आहे ना, तोच आत्महत्या करत आहे. म्हणून भक्ती मार्गाची गरज काय आहे? या सद्गुण विचारांची गरज काय आहे? कारण माणसाचं मन असतं ना, मन एक चित्त माणसाचं मन शिक्षण करत नाही. एक चित्त मनाची साधना कोणती आहे? शिक्षण आहे का? या मनाची साधना असेल तर ती म्हणजे आहे भक्ती. आणि हा भक्ती मार्ग समर्थांनी या मानवाला बघा, या जीवाला दिला आहे. बघा, काय विकत दिला आहे का? तुमच्याकडून काही पैसे घेतले आहेत का? तर कधीच नाही. फुकट हे सद्गुण विचार दिले आहेत. पण हे विचार आपल्या मुलांमध्ये कसे परिवर्तन घडवून आणतील हे प्रत्येक आईवडिलांनी ठरवायला हवं. समर्थ सांगत आहेत की बघा, आता इथे बऱ्याच आईवडिलांचा एक प्रश्न असेल की आमची मुलं तर मोठी झाली आहेत, ती आता लहान राहिलेली नाही आहेत, आमच्या ताब्यामध्ये राहिलेली नाही आहेत, तर मग आम्ही काय करायचं? बघा, त्यालासुद्धा एक उपाय आहे. कारण जी मोठी झाली आहेत ना, त्यांनासुद्धा या भक्ती मार्गामध्ये बसवा. बघा, त्यांचं मन जरी लागत नसेल ना, तरीसुद्धा ते जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा समर्थांच्या गोष्टी त्यांना सांगा. तुम्ही जेव्हा श्रवणाला जाता, श्रवणामध्ये काय काय होतं बघा, त्या निरूपणामध्ये काय सांगितलं जातं, त्या गोष्टी त्यांच्याशी रोज करत जा. हे केल्यानंतर हे झालं बघा, या अशा परमेश्वराच्या गोष्टी आहेत ना, त्यांच्यावर रोज कानावर तुम्ही घालत जा. बघा, एक दिवस असा येईल ना, एक दिवस ते आपोआप श्रवणाला बसतील. कारण तुमच्या आजूबाजूची परिस्थिती असते, हे माणसाला प्रवृत्त करत असते की तो सद्गुणी होईल या अवगुणी होईल. म्हणून हे आपल्यापासून सुरुवात करा. आपली मुलं मोठी असतील तरीही सुद्धा, कारण समर्थ सांगत आहेत की बघा, एका दगडावर बघा 1-2 वेळा घाव करून
बघा मूर्ती बनत नाही. ती मूर्ती बनण्यासाठी बघा तो कलाकार बघा महिनोन महिने वर्षभर मेहनत करत असतो. तेव्हाच ती मूर्तीमध्ये प्राण निर्माण होतो, मूर्तीमध्ये तेज निर्माण होतो. तसं होतं का? म्हणून आपण एक दोन वेळा त्यांच्या मनावर प्रभाव टाकू शकत नाही, कारण हे परमेश्वराचं नाम आहे ना. तुम्ही जेव्हा घ्याल बघा, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, जय जय रघुवीर समर्थ हे नाम आहे ना. या नामामध्ये एवढी ताकद आहे की बघा, कितीतरी जन्माची पापे धुळीस मिळून जातात. तर आपल्या मुलांचं काय? मुलांचं मन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपोआप त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल आणि आपोआप ते भक्ती मार्गाला लागतील. बघा, कारण ही श्रीरामांची शिकवण आहे. आणि जिथे श्रीराम असतील तिथे सर्व प्राणी मात्राचं भलंच होईल, त्यांच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.